नमस्कार मित्रांनो, तुमचं मतदान यादीला नाव आहे का नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटात चेक करू शकता। ते कसं चेक करायचं ते आपण चला तर मग मित्रांनो सुरू करूयात। काय मित्रांनो, मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे नाव सर्च करायचं आहे। त्यानंतर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमचं इथे लॉग इन करून घ्यायचं तुम्हाला। पहिल्यांदा मोबाईल नंबर पासवर्ड काय असेल ते, नसेल तर न्यू यूजरवर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करून लॉग इन करू शकतात। अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा इथे आणि OTP वरती क्लिक करून जो काय OTP आला असेल ते इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर लॉग इन नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल। त्यानंतर इथे वरी सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्ही इथे नाव चेक करण्यासाठी तुम्ही सर्च बाय मोबाईल नंबरवरती इथे मोबाईल नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता। दुसरा आहे सर्च बाय QR कोड टाकून इथे तुम्ही सर्च करू शकता। तिसरा आहे तुमचं डिटेल्स म्हणजे तुमचं नाव टाकून सर्च करू शकतात। आणि चौथा आहे इपिक नंबर म्हणजे तुमचा मतदान नंबर टाकून तुम्ही इथे नाव सर्च करू शकतात। त्यानंतर सर्च बाय डिटेल्सवर म्हणजे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचं नाव, आडनाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा, मतदारसंघ हे तुम्ही इथे टाकून घ्यायचे सगळं आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं। सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे नाव असेल मतदार यादीत तर तुम्हाला इथे दिसून जाईल। नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही। जर नाही आलं तर तुम्ही तुमच्या वोटर ID नंबर, मोबाईल नंबर टाकून तुम्ही ते बघू शकतात आहे का नाही मतदान यादीला तुमचं नाव। त्यानंतर तुम्हाला इथे ही स्लिप डाउनलोड करायची असेल किंवा शेअर करायची असेल तर तुम्ही इथे ती शेअर आणि डाउनलोड करू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे नावे किंवा अन्य सदस्याचे नावे इथे तुम्ही चेक करू शकतात। एक दुसरा मार्ग आहे मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवरनंही तुम्ही इथे चेक करू शकतात। तुम्ही या वेबसाईटवर यायचं आणि इथे खाली ऑप्शन आहे सर्च इन इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे 3 प्रकारचे ऑप्शन दिसेल। सर्च बाय EP अशा प्रकारे तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील। इथे बघा सर्च बाय इपिक, दुसरा आहे सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय मोबाईल। यापैकी तुम्ही जे काय असेल ते इथे सिलेक्ट करून तुम्ही इथे पण वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात मतदार यादीला नाव आहे का नाही। तर धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।